माझं सौभाग्य भाग 33. ऋषीचा मॅटर थोडा बहुत निवळला होता म्हणून सगळ्यांचाच मूड छान होता. मधुराकडे बघून मधून मधून हसू यायचं, पण आई ओरडल्या की मग सगळे शांत बसायचे. 5-6 दिवस अशातच गेले. अवी, प्राजू, नील, आशू, अभि, विकी आणि मधुरा ऑन कॉन्फरन्स कॉल. जीजू, काय केलं त्या ऋषीला? त्याचा एक हात गळ्यात आहे आणि डोळ्याभोवती काळं झालंय आणि गळ्याजवळ पण लागलंय आणि पाय पण. आला नाहीये कॉलेजला, पण आत्ता समजलं कॉलेजमध्ये, प्राजू म्हटली. मी नाही, नील आणि आशूला विचार ना, विकी म्हटला. ते गळ्याला आणि पायाला मी नाही, लिचीने केलंय. आम्ही फक्त थोडीशी सेटिंग लावली होती, त्यात तो सापडला. मग थोडा हात साफ केला, फक्त टच केलं, आशू म्हटला. पण कसा? अवीने विचारलं. अरे, तो जॉगिंगला आला होता, मग मागून लिची आणि त्याचा एक मित्र सोडला. काय? सगळे शॉक होऊन ऐकत होते. अरे, सगळे असं ओरडू नका, कान फाटतील माझे. हो, मग तो लपायला ठिकाण शोधायला लागला, नील म्हटला. मग माझा एक मित्र आणि त्याची एक गर्लफ्रेंड तिथे ऑलरेडी थांबले होते. तिला हा जाऊन धडकला. मग काय, त्याच्या बॉयफ्रेंडनी खूप धुतला रे. मग आम्ही पण सुजाण नागरिक बनून थोडासा हात साफ केला. मग लिचीने त्याच्या गळ्याची किस्सी घेतली आणि त्याच्या फ्रेंडनी पायाची, आशूने सांगितलं. हो ना, त्याला इंजेक्शन दिलेत म्हणे, नील म्हटला. व्हॉट? सगळे पुन्हा शॉक होऊन म्हटले. अमेझिंग नीलदा. मग काय, आमची छोटीशी परीराणी रडली. मग नको का त्याला शिक्षा? परत कोणत्या पोरीला बघून मंगळसूत्र मागणार नाही, नील मधुराच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. स्वतःच्या बायकोला पण नाही म्हणणार, अभि हसत म्हटला. आणि यावर सगळे जोरदार हसले. अशाच मजाक मस्तीमध्ये काही दिवस जात असतात. हॉस्पिटलमध्ये पण आता थोडं बहुत काम असतं म्हणून ती आठवड्यातून 2-3 वेळा जायची, पण थोड्याच वेळासाठी. विक्रांत आणि मधुराचं नातं नव्याने फुलत होतं. तो तिच्यासाठी कधी प्रेमळ तर कधी कडक बनत होता. बघता बघता तिचं 3rd सेमिस्टर पण संपलं होतं. आता सुट्ट्या होत्या तर रोज हॉस्पिटलमध्ये जायची, निदान 2 तास तरी. इकडे नील एका ऑपरेशनसाठी त्याच्या जुन्या हॉस्पिटलमध्ये आला होता. डॉक्टर नील, बरं झालं आलास. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून तुला बोलावलं. या डॉक्टर रश्मी, तुला असिस्ट करतील. आपल्याकडे नवीन आहेत पण एक्सपिरियन्स आहे त्यांना. ओळख करून देऊन डॉक्टर निघून गेले. हाय डॉक्टर रश्मी. रश्मी 26-27 वर्षांची, थोडीशी गव्हाळ रंगाची, सरळ नाक, काळेभोर डोळे, शोल्डरपर्यंत शॉर्ट हेअर, फॅशनेबल, नाकात नोजरिंग, कानात स्टड, पायात अँकलेट. एकूणच आपल्या मधुराच्या अपोजिट. बोलण्यात गोडवा, पण वाकड्यात गेलं की लगेच जागेवर पुणेरी टोमणा. रश्मी नीलकडे पाहतच होती. नील पण काही कमी नाही. विक्रांत सारखा 6 फूट उंच, गोरापान, चॉकलेटी डोळे, वेल मेंटेन, वेल बिल्ड. फक्त स्वभावाने शांत. तो फक्त मधुराची मस्करी करायचा. मिस रश्मी, काही बोलतोय मी. हा सर, सॉरी, ते मी. पेशंटची फाईल द्या आणि ओटी तयार आहे का बघा. हो सर. दोघंही ओटीमध्ये गेले. ऑपरेशनला बराच वेळ लागला. रश्मी नीलला निरखून पाहत होती. त्याच्यात कमालीचा आत्मविश्वास होता. ऑपरेशन झाल्यावर काही डिस्कस करत दोघं बाहेर आले तर समोर जान्हवी उभी होती. यावेळी तो हायपर झाला नाही. डॉक्टर रश्मी, तुम्ही जा आणि मला थोड्या वेळाने अपडेट करा. येस सर. नील, कसा आहेस? आधी तर अभिनंदन, तुझं हॉस्पिटलचं स्वप्न पूर्ण झालं. थँक्स. तू इथे? तुझी जागा रिकामी होती म्हणून मला घेतलं इथे. गुड, कॉंग्रॅट्स. नील, तू काही विचार केलास का? कसला? आपला. माझ्याकडून चूक झाली नील, पण एक चान्स दे ना. तू तर माझं सगळं ऐकायचास ना. मग? हो, ऐकत होतो, पण आता मी तो नील राहिलो नाहीये आणि तू माझ्यासाठी पूर्णपणे परकी आहेस. मी खूप पुढे निघून गेलोय आणि माझ्या आजमध्ये तू कुठेच नाहीयेस. त्यामुळे मी आता मागचं सगळं उगाळत नाही. एवढंच म्हणेन की लांब राहा माझ्यापासून. आपले रस्ते वेगळे आहेत, ते कधीच एक होऊ शकणार नाहीत. आणि हो, यापुढे समोर आलीस तरी तू अनोळखी असशील माझ्यासाठी. आय होप तुला तुझं उत्तर मिळालं असेल. बाय. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. तिला निरुत्तरित करून नील निघूनही गेला. पण रश्मी मॅडम मात्र त्याच्यात पूर्णपणे हरवून गेली होती. इथे घरचं वातावरण जरा तापलेलं होतं. आई मधुरावर चिडल्या होत्या. तिच्या हॉस्पिटल, कॉलेज, योगामुळे घराकडे दुर्लक्ष होत होतं. आईंच्या भिशीच्या मैत्रिणी आल्या होत्या.
त्यात मधुरा अजून घरी आली नव्हती, म्हणून चिडून लाल झाल्या होत्या त्या. भिशीतल्या बायका आईंना प्रश्न विचारत होत्या. हे काय नलिनीताई, मधुरा कुठे आहे? हो ना, दिसत नाहीये. अहो, ती हॉस्पिटलमध्ये गेलीये, येईलच आता, मावशी म्हटल्या. हो का? बरं झालं बाई, घरचं माणूस असलं की नीट बघता येतं सगळं. आई मधुराची वाट बघत होत्या. मी चहा टाकते. सुना अशा कामाला जायला लागल्या ना की असं काम करावं लागतं बाई. सून यासाठी आणतो जेणेकरून आराम मिळेल, पण कसलं काय, अजूनच काम वाढतं आपलं. बायका अजूनही बोलतच होत्या. नाही, मधुरा आम्हाला काही करू देत नाही, सगळं तीच करते. आज कसं काय माहिती, पण थोडा लेट झालाय तिला, आई म्हटल्या. तेवढ्यात मधुरा येते आणि नमस्ते करून डायरेक्ट किचनमध्ये जाते. होतीस कुठे मधुरा तू? बाहेर सगळ्या सोसायटीच्या बायका बसल्यात आणि घरची सून आत्ता येतेय. सांगितलं होतं ना नको जाऊ म्हणून, आज तू ऐकशील तर खरं. नशीब घर आवरून गेली होतीस, आई रागात म्हणाल्या. आई, ते हॉस्पिटलमध्ये थोडं काम होतं, सॉरी लेट झाला. तुम्ही बसा ना, मी खायला घेऊन येते. लवकर ये. आई बाहेर गेल्या तसा तिने सुटकेचा निश्वास टाकला. मसाला चहा, ब्रेड रोल आधीच बनवून सेट करायला ठेवले होते. आता ते फ्राय करून सर्व्ह केले. सोबत अजून थोडं नमकीनही होतं. सगळ्यांचं पुन्हा बोलणं सुरू होतं. तशी मधुरा सगळ्यात हुशार आहे, कशात म्हणून कमी पडत नाही, सगळं येतं. नाहीतर आमची मृणाल ऑफिसवरून आली की कशाला हातच लावत नाही, जोशी काकू म्हणाल्या. हो, मधुरा कॉलेज, घर, हॉस्पिटल, पाहुणे रावळे सगळं नीट बघते आणि स्वयंपाक पण स्वतःच करते. बाई फक्त वरच्या कामाला आहे आमच्याकडे, आई म्हणाल्या. हो ना, आता तिला किती काम सांगणार. हा, तसं बघायला गेलं तर लहानच आहे की ती, अजून शिकतेच आहे ना. नीलच्या लग्नाचं बघा नलिनीबाई, दुसऱ्या काकू म्हणाल्या. हो, बघणं चालू आहे, असेल तुमच्या नजरेत तर सांगा की. हो, म्हणजे आता नील सारख्या डॉक्टरला पाहिजे तर डॉक्टरच बघावी लागेल ना, त्याला शोभेल अशी. आता मधुरासारखी नाही चालणार, कमी शिकलेली आणि लहान वयाची. म्हणजे अजून चालू आहे ना तिचं शिक्षण. तशी आपली मधुरा चांगली आहे, पण नीलचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, म्हणजे त्याला रुचेल अशीच बघावी लागेल ना. का नाही, मधुरासारखी असेल तर नक्कीच चालेल आम्हाला. अजून शिक्षण व्हायचंय म्हणून, पण एक दिवस या सगळ्यांच्या पुढे जाईल ती, मावशी म्हणाल्या. हो, पण अहो, डॉक्टर ते डॉक्टरच किती झालं तरी. बरोबर आहे. सगळे निघून जातात, पण आईचा राग जास्त काही निवळत नाही. ते आले तेव्हा मधुरा घरी असावी असं वाटत होतं त्यांना. तिच्यावर राग काढणं चालूच होतं त्यांचं. आई, अहो ते इन्शुरन्सचे लोक आले होते म्हणून लेट झाला, बाकीचं केलं होतं मॅनेज मी. हो, बरं केलंस. मधुरा, हे बिलकुल आवडलं नाही मला. आई, अहो खरंच सॉरी, मी मुद्दाम नाही केलं. मला नाही वाटत तुझ्याकडून घर नीट सांभाळलं जाईल. आता नीलच्या लग्नाचं मनावर घ्यावं लागेल. मधुरा काहीच बोलत नाही, गपचूप तिची कामं करत बसते. सगळे ऑफिसवरून परत येतात. एंट्रीमध्येच वातावरण तापलंय हे समजलं होतं. विक्रांतचा मूड तर आधीच खराब होता, त्यामुळे तो डायरेक्ट बेडरूममध्ये गेला होता. मधुरा ही आई बोलल्यामुळे अपसेट होती, तीही त्याच्या मागे गेली. तो चेंज करत असतानाच तिने त्याला मागून हक केलं. आय मिस्ड यू सो मच. आय मिस्ड यू टू बच्चा. काय झालं, मूड खराब आहे? ऑफिसमध्ये थोडा वर्कलोड आहे, त्यात एक केस पण चालू आहे म्हणून. त्याने तिला समोरून जवळ घेतलं. त्यालाही तिच्या जवळ असण्याची गरज होती. बच्चा, माझं डोकं खूप दुखतंय, चहा कर ना. ओके, मी आणते, तुम्ही फ्रेश होऊन या. विक्रांत फ्रेश होऊन बाहेर आला. जेवण करताना पण सगळे चिडीचूप होते. मावशींनी आधीच नील आणि आशूला सांगितलं होतं, म्हणून आज कोणी कॉमेडी करत नव्हतं. जेवण झाल्यावर जो तो ज्याच्या त्याच्या बेडरूममध्ये गेला. विकी एकटाच वॉकला गेला. मधुरा आवरून टेरेसवर तिच्या मम्मीशी बोलत होती. परी, बेटा बरी आहेस ना? आज खूप लेट फोन केलास. काम होतं आज खूप. मम्मी, पप्पांना सांग ना, मला यायचंय तिथे राहायला. परी, असं काय झालं? कोणी काही बोललं का तुला? सासूबाई किंवा घरचं कोणी, जावई बापू? कोणी बोललं तरच येऊ शकते का? माझा काहीच अधिकार नाहीये का? ती पण आज वैतागली होती. कोणावर तरी फ्रस्ट्रेशन काढायचं होतं तिला, पण कोणावर हेच समजत नव्हतं. अगं असं नाही परी, कोणता सणवार नाही, तुझी परीक्षा पण संपली, मग आता लोक काय म्हणतील? सासूरवाशीण आहेस तू बेटा. मम्मी, मला कंटाळा आलाय. तुम्ही माझं लग्न इतक्या लवकर का केलं? अजून मी ग्रॅज्युएट पण नाही झाले, लोक मला इथे बोलतात. खूप वाईट वाटलं मला आज. आई पण खूप ओरडल्या. परी, जे झालं ते झालं, आता उगाळून काही फायदा आहे का?
तुझे पप्पा आणि दादा कसे आहेत माहितीये ना. नशीब तुला सासर तरी चांगलं मिळालंय. त्या सोनीच्या घरी किती सासूरवासे माहितीये का तुला. जावई तुला तळहाताच्या फोडासारखे जपतात. पण तरी मी लहान आहे, बालिश आहे असंच म्हणतात ना. मला अजून समज नाही आली हेच खरं आहे ना. आता नीलदा आणि आशूची बायको येईल, ती माझ्यापेक्षा किती भारी असेल. मी तर कुठे तिच्या वाऱ्याला पण चांगली नाही वाटणार. परी, कोण बोललं तुला असं. त्या बायका आल्या होत्या सोसायटीच्या भिशीला, त्या म्हणत होत्या असं. परी, लोक असतातच दुसऱ्याच्या चांगल्यात मीठ टाकणारे. आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्याने सोडून द्यायचं. राहिलं सासूबाईंचं ओरडणं, तर मी ओरडतेच की तुला. आणि त्या लाडही करतात की नाही तुझे. जाऊ दे, तू माझी बाजू कधीच घेत नाहीस. मला ये ना 2 दिवस न्यायला. बरं, बघू, मी विचारते यांना. पण तू जावई बापूंना आणि आईला बोललीस का की तुला यायचंय म्हणून. नाही, पण ते नाही म्हणणार नाहीत, मला माहितीये. पण आई, त्या मला नाही पाठवणार. जाऊ देत, सोड, बघू पुढे. ए मम्मी, मयुरी तिचा कॉल येतोय, थांब मी तिला लाईनवर घेते. मयुरी आणि मम्मी पण थोडं इमोशनल होऊन बोलतात. ए बास करा, माझं बघा की. काय झालं आमच्या परीराणीला. मयुरी विचारते. घ्या, आता हिला सुरुवातीपासून सांगावं लागेल. मधुरा तिला सकाळपासून काय काय झालंय, त्या बायका काय काय म्हणल्या ते सगळं सांगते. दी, आता तू सांग, मी कशी वागू, म्हणजे लोक मला मोठी झाली असं म्हणतील. मयू, तूच समजाव आता तिला. बरं परी, जीजू कुठे. ते विक्रांतचं डोकं दुखतंय, सो तो वॉकिंगला गेलाय. अरे पांडुरंगा, नवऱ्याला नावाने बोलवतात का परी. तू अजून लहान आहेस हे बरोबरच आहे. मम्मी चालतं ग, मी विनयच म्हणते ना. अगं तुझं वेगळं आणि हिचं वेगळं. सासरी सासू सासरे दीर किती जण आहेत हिच्या. अगं त्यांनीच मला विक्रांत म्हणून सांगितलंय, सगळ्यांसमोर नाही म्हणत. आणि मी ते जाऊ दे, मला सांग मी कशी वागू, म्हणजे सगळे मला मी लहान बालिश असं नाही म्हणणार. मला बाकीचं ज्ञान नको देत बसूस. परी, तू आधी सकाळी लवकर उठ. 5:30ला उठते मम्मी, आता काय मध्यरात्री उठू. परी, मम्मी काय म्हणते ते ऐकून तरी घे. यापुढे आता 5ला उठत जाईन. आता बोलू नको, फक्त ऐक. लवकर उठून देवपूजा कर. जरा सकाळी ती देवाधर्माची गाणी लाव, भजन लाव. सासू सासरे दीर नवरा यांच्या पाया पड. ते नीलदा आशू ते म्हणणं पहिलं सोड, भाऊजी म्हणत जा. साडी नेसत जा अधेमध्ये. सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवत जा. रात्री नवऱ्याचे पाय चेपत जा, सासू सासऱ्यांचे पाय दाबत जा. नीट जपून बोलत जा. उगाच आपला गिरणीचा पट्टा चालू केला की किती पीठ पडतंय ते बघायचं नाही, चालूच ठेवायचं. असं नको करूस. यावर मयुरी हसते. दी, बरं मी बोलू का मम्मी आता. मी हे रोज करते सगळं, फक्त गाणी नवीन वाजवते. बघू अजून तरी करते. पण हे सगळं करून पण मला आता कोणी बोललं ना तर मी त्याला खूप बोले ना. नाहीतर काय. परी, नीट वाघा, नाहीतर पप्पा तिथे येऊन तुला मारतील. नाहीतर मी खूप रडेन ग मम्मी, असं म्हणायचं होतं मला. बरं, आणि तू काळजी घे. कोणी काहीही बोललं तरी लक्ष देऊ नकोस. चांगली देवासारखी लोक आहेत तुझ्या सासरकडची. हो, आणि मीच भूते ना. जा आता ठेव गपचूप. सगळ्यांना माझीच कमी दिसते. काय तर म्हणे मी लहान बालिश कमी शिकलेली. माय फुट. परत येऊ दे, त्यांच्या चहातच काळं तिखट टाकते. म्हैस कुठली. मधुरा विचार करत खाली आली तर विक्रांत लॅपटॉपवर काम करत डोकं धरून बसला होता. आजपासूनच चालू करते. सुसंस्कृत, मोठी, जबाबदार, परफेक्ट सून व्हायचं. डोळे बारीक करून ती तिचं मिशन चालू करते. अहो, डोकं दुखतंय का. हो बच्चा, खूप दुखतंय. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं ना. ओके, मी दाबून देते तुमचं डोकं, म्हणजे बरं वाटेल. नको बच्चा, तुला माहितीये ना तू अशी सेवा केलेली नाही आवडत मला. प्लीज राहू दे. मी गोळी घेतलीय, बरं वाटेल झोपलं की. तू फक्त अशी माझ्या जवळ बस, म्हणजे माझा सगळा थकवा निघून जाईल. अहो नको, मी देते ना दाबून, प्लीज. तो नको म्हणत असतानाही ती डोकं दाबून देत असते. तुम्ही खूप दमता ना ऑफिसमध्ये, खूप कामं असतात ना तुम्हाला. त्याला थोडं विचित्र वाटतं. ती आजपर्यंत कधीच त्याच्या कामाबद्दल जास्त विचारत नव्हती. त्याने तिला जवळ बसवलं आणि लॅपटॉप बाजूला ठेवला. बच्चा, समोर ये. बस झालं डोकं दाबायचं. असं कसं, अजून दाबते ना. खूप दमून येता तुम्ही, ऑफिस, कोर्ट. तरी पण इथे बस. आता सांग, काय पाहिजे. काही नाही. मी तुमच्यासाठी एवढं पण नाही करू शकत का. फक्त काही पाहिजे असलं तरच करते का. नाही बच्चा, तरी तू काहीतरी वेगळं वागतेस. तुला तुझ्या आई वडिलांपेक्षा जास्त ओळखतो मी. बोल,
काही झालंय का तुझं आणि आईचं? घरातलं टेम्परेचर हॉट आहे आज. त्यात काही नवीन नाहीये, मला सवय. तुम्ही माझ्यावर डाऊट घेताय का? नाही शोना. बरं चल झोपूयात आता. अहो, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बोल ना. मला बच्चा नका ना म्हणू, मी मोठी झालीये ना, चांगलं नाही वाटत. अरे देवा, ओ माय गॉड, तू आणि मोठी कधी झालीस? मला तर समजलं पण नाही. तो तिचे गाल ओढतो. तू माझा सुपर क्यूट बच्चा आहेस आणि काहीही माग, पण बच्चा म्हणायचं सोडायला लावू नकोस. म्हातारा होईपर्यंत मी तुला बच्चाच म्हणणार. चल झोपूयात. प्लीज ना. चल ना, झोपू ना सोनू, मी खूप थकलोय आज. दुसऱ्या दिवशी मम्मीने सांगितल्यासारखी ती पहाटे 5ला उठते. आवरून देवपूजा करून सकाळ सकाळी भजन लावते. सगळे शॉकच होऊन जातात. नील, विक्रांत, आई सगळे तिच्याकडे पाहत होते. आज सिंपल चॉकलेटी रंगाची साडी, हातात बांगड्या, डोळ्यात काजळ, नाजूक कानातले, सिंदूर, छोटीशी टिकली, ओठांवर पिंक लाईट लिपस्टिक, केसांचा पफ काढून वेणी. खूप गोड दिसत होती ती. आशू आणि मावशी ब्रेकफास्टला आले की ओळीने ती सगळ्यांच्या पाया पडली. ती वाकायला लागली तेव्हा आशूने पटकन सोफ्यावर उडी मारली. नील आणि विक्रांत पण चकित होऊन तिच्याकडे पाहत होते. ती सगळ्यांना ब्रेकफास्टला अहोजाऊ करत होती. आशू भाऊजी, नील भाऊजी या भाषेतच बोलत होती. विक्या, तुझ्या तुफान मिलला काय झालंय काय? इतकी इज्जत का देतीये? हे नाश्त्यात काही तिने मिक्स तर नाही ना केलं? आशू म्हटला. हो ना, मी खरं सांगतो, मी तिला काहीच बोललो नाही. नील म्हटला. विक्रांतचं ह्यांच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नव्हतं. तो फक्त मधुराकडे पाहत होता. आज खूप दिवसांनी साडी नेसली होती तिने. त्यात तिचं रूप उठून दिसत होतं. नाजूक कंबर, तो तिच्यातच हरवला होता. आशूने त्याच्या पायावर पाय दिला आणि त्याला भानावर आणलं. मला नाही माहिती, पण आज ही खूप गोड दिसतेय. नील, खाऊन घे रे, मी तर रिस्क नाही घेणार आहे आज. काय झालं आशू भाऊजी? आवडला नाही का नाश्ता? दुसरं काही करू का? खा ना, हेही छान झालंय. हा, नाही नको नको, खातो ना मी हे. नील आणि आशू शॉक मोडमध्येच हॉस्पिटलला निघून जातात. आई शाळेत आणि मावशी त्यांच्या कामाला, बाबा वॉकिंगला. विक्रांतला कोर्टात जायचं असतं म्हणून तो थोडा लेट जाणार असतो. मधुरा बेडरूममध्ये येते. तसा तो तिला कमरेला धरून जवळ ओढतो. काय चालू आहे बच्चा आज? मी काही विसरत तर नाहीये ना? नाही. का हो? खरंच? हो. मग तू आज इतकी तयार का झालीयस? मी ऑफिसला जाऊ की सुट्टी घेऊ? का? जा ना. आज मला वाटलं म्हणून मी साडी नेसली. चांगली नाही दिसत आहे का? खूपच सुंदर दिसतेस. इतकी छान की मला आता जाऊच वाटत नाहीये. चल ना तू पण माझ्यासोबत कोर्टात. तुला मी फिरवून आणतो तिथे. त्या बहाण्याने तुझ्यासोबत वेळही घालवायला मिळेल मला. तुमचं तर काहीही असतं. ओह बच्चा, आय लव्ह यू सो मच. तो अजून जवळ ओढून तिच्या ओठांवर किस करतो. मम्मीने सांगितल्यासारखी ती दिवसभर घरातली सगळी कामं करते. बाबांच्या पायाची मालिश तर तिला रोजच करायला लागायची. सोबत लिचीचं पण सगळं करावं लागायचं. दिवसभर तिने सगळं घर साफ केलं, कपाट आवरलं, सगळ्या वस्तू व्यवस्थित क्लीन करून ठेवल्या. बागेत बाबांसोबत कटिंग केली. हॉस्पिटलमध्ये जाऊन आली होती आणि योगालाही गेली. रात्री सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला होता तिने. इतकी दमून गेली होती की बेडवर पडल्या पडल्या लगेच झोपून जाई. नील, आशू आणि विक्रांत कळून चुकले होते. मेन म्हणजे आशूला डाऊट होता, कारण ती त्याच्याशी अजिबात भांडली नव्हती. दाल में कुछ तो काला है. जेवण होईपर्यंत ते तिघे गप्प होते. ती जेवतानाही डुलक्या मारत होती. जेवण झाल्यावर ती किचन आवरत होती. बच्चा, वर येतेस का? अहो, मला खूप झोप आलीये, उद्या बोलूयात का? नको प्लीज ना शोना, आज इम्पॉर्टंट आहे. चल मी तुला उचलून नेतो. तशी पण आई झोपायला गेलीये. अहो नको, मी येईन. तुझे डोळे बघितलेत का? लाल झालेत, चेहरा सुकलाय. इतकी झोप आहे की कुठेही पडशील. मी येईन म्हणे. चल मी नेतो. विक्रांत तिला उचलून टेरेसवर आणतो. आशू आणि नील आधीच तिथे होते. या वहिनी साहेब, बोला, काय प्लॅन आहे तुमचा? प्लॅन? कसला प्लॅन आशू भाऊजी? हेच जे तू भाऊजी म्हणतीयस ना. नीलदाचं नील भाऊजी झालंय. सकाळी भजन, आमच्या पाया पडलीस, सगळ्या घराची कसून सफाई, बागेची छटाई, आमच्या आवडीचं जेवण. नील म्हटला. ही साडी आणि हा शृंगार. बोल ना बच्चा, काय झालंय? विकी म्हटला. अहो कुठे काय, मला वाटलं म्हणून मी केलं. ऍक्च्युली हे आधीच करायला हवं होतं, मला आत्ता उमगलं. बच्चा, मी रात्री तुला बोललो होतो
की मी तुला सगळ्यांपेक्षा जास्त ओळखतो. बोल आता, जास्त आढेवेढे न घेता सांग, नाहीतर मी चिडे ना. अहो काही नाही. अहो नाही, विक्रांत म्हण पहिलं. बोल ना सोना, का स्वतःला इतका त्रास करून घेतेस सकाळपासून. विकी तिला बोलायला भाग पाडत होता. मधुरा, बोलणारेस की नाही. नील म्हटला. बरं सांगते. ती गाल फुगवून सगळं सांगते. मला परफेक्ट सून व्हायचंय म्हणून करतीये हे सगळं. तिघे अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहिले. माझ्यामुळे सगळ्यांना ऐकून घ्यावं लागतं. मी लहान आहे, कमी शिकलेली आहे, तुमच्या योग्य नाहीये. नील भाऊजी आणि आशू भाऊजींच्या बायका येतील तेव्हा मी ऍटलिस्ट थोडी तरी त्यांच्या लेवलची व्हायला पाहिजे, म्हणजे मी हे घर सांभाळू शकेन. मी काही नाही, फक्त सगळ्या नॉर्मल सुना कशा असतात तसं बनायचा ट्राय करतेय. आणि कोण बोललं तुला हे? मला लपवा छप्पी नको या मधुरा. नील म्हटला. त्या काल बायका आल्या होत्या ना भिशीला, तेव्हा त्या म्हणाल्या, तुला कोणी काहीही म्हणो, आम्हाला माहितीये ना तू किती परफेक्ट आहेस प्रत्येक कामात. हॉस्पिटल, घर, कॉलेज, अगदी सगळं तू खूप शिताफीने सांभाळतीयस. तुला अजून काही वेगळं करायची गरज नाहीये मधुरा. यू आर अ टोटल पॅकेज. यू डोंट नीड टू चेंज युअर सेल्फ. आशू म्हणाला. अहो, विक्रांत नाव आहे माझं. विक्रांत, तुम्ही तर म्हणता ना मी स्ट्रॉंग नाहीये म्हणून स्वतःचे डिसिजन स्वतः घेत नाही, त्यामुळे मीच ठरवलंय हे. मी आता शक्य तितकं कमी बोलेल. पहिल्यासारखी आशू भाऊजी आणि नील भाऊजींची मस्ती नाही करणार. घरात पण सगळं व्यवस्थित सांभाळेल. बच्चा, कोणी असतं का ग एवढं परफेक्ट? मग कोणी बोललं म्हणून असं स्वतःच्या जीवाला इतका त्रास करून घ्यायचा? बघितलंयस का तू आरशात आज कशी झालीयस? अगं, कोणी काहीही म्हणालं म्हणून तू तुझा गोड स्वभाव बदलशील तर याद राख, मी परत कधीच बोलणार नाही तुझ्याशी. या दोघांच्या बायका जशा यायच्या तशा येऊ दे. तू माझी निरागस मधुरा राहशील. थोडीशी अल्लड, बालिश, बोलकी, चिडखोर, मस्ती करणारी, हट्टी आणि तितकीच समजूतदार, संयमी. तुझ्या ह्या रूपाच्या प्रेमात आहे मी, या आजच्या खोट्या मधुराच्या नाही. आणि शोना, तू स्वतःला का कमी लेखतीयस? मावशी बोलली ना तुझ्या बाजूने. विकी म्हटला. विकीचं बरोबर आहे मधुरा, तू बेस्ट आहेस. अगं, तू आहेस म्हणून आमच्या घराला घरपण आलंय. नील म्हटला. आय ॲग्री. डॉक्टरांच्या कडू औषधापेक्षा पण तुझं गोड हसू जास्त प्रभावी आहे, आमची छोटीशी परिराणी. आशू म्हटला. ती आता खरंच वैतागली होती. सगळ्या मिश्र भावना होत्या तिच्या मनात. पण मी बालिश आहे, मान्य करता ना तुम्ही? कोणी म्हणतं मी लहान आहे, कमी शिकलेली आहे, मी तुमच्या बायकांच्यात मॅच नाही होणार, मला नाही येत घर सांभाळायला. तुम्ही पण मला लहान असल्यासारखे ट्रीट करता, हो ना? माझ्या मम्मी पप्पांनी लवकर लग्न केलं, त्यात मी काय करू? माझी चूक आहे का? जातीये ना कॉलेजात, तरी पण तुम्ही सगळे मला लहानच म्हणा. त्या काकू तशा म्हणाल्या, आई म्हणतात मला काही येत नाही घर सांभाळायला. मी करू तर काय करू? आता मला काहीच सुचत नाहीये. सगळं पटापट बोलून दाखवलं तिने. बच्चा, कंट्रोल युअर इमोशन्स. मी आहे ना अजून सगळं बघायला. फक्त तू तुझा मूळ स्वभाव सोडू नकोस. मला समजतंय तुला काय म्हणायचंय ते. तुला इतकं भरून आलं होतं, तू इतकी फ्रस्ट्रेटेड झाली होतीस, तर माझ्यासोबत, आशूसोबत, नील सोबत बोलायचंस ना. अगं, आम्ही सगळं ऐकलं असतं. तू हा काय प्रकार करत होतीस रात्रीपासून? विकी म्हटला. मधुरा, माझी बायको कोण असेल माहीत नाही, पण हा, तुझ्यासारखी नक्कीच कोणी मिळू शकणार नाही. त्यामुळे तू असल्या लोकांचा विचार करू नकोस. नील म्हटला. प्लीज मधुरा, तू अशी बदलू नकोस ना. आशू म्हटला. कोणीच मला समजून घेत नाही, सगळे ज्याचे त्याचे व्ह्यूज सांगतात. मला नाही ऐकायचं, मी चाललीये झोपायला. गुड नाईट. बच्चा, लिसन. शोना, अवघड आहे विकी हिला समजावणं. हे तुला आधी समजलं पाहिजे होतं, इव्हन आम्हाला पण. उद्या बोलूयात आईसोबत, मग समजेल आपल्याला. बरं चल, मी जातो, बघतो तिला, आधीच खूप दमली आहे ती. ती बेडवर येऊन तशीच झोपी चालली होती. विक्रांत तिला समजावत होता, पण ती त्याचं काहीच ऐकून घेत नव्हती. त्याने तिला झोपायला जवळ घेतलं तरी हात झटकून द्यायची. शेवटी त्याने न बोलता जबरदस्तीने तिला जवळ घेतलं आणि तिला झोपवलं. त्यालाही वाईट वाटत होतं. ती हर्ट झालीये तरी कोणालाही सांगू शकत नाही, राग नीट व्यक्त पण करू शकत नाही म्हणून.